आधी ज्या प्रकारे सगळं त्यांना तिथून छळ सुरू होतो, धावपट्टीवर होत असेल तो वेगळाच, पण तिथून छळ सुरू होतो. वास्तव काय नेमकं याच्यात? मी या निमित्तानं महोदयांना सांगू इच्छितो की त्यांनी पहिल्यांदा जे बैलावर प्रेम करतात ते शेतकरी, त्याप्रमाणे त्यांनी बैल सुद्धा एकदा सांभाळून पाहावं. म्हणजे त्यांना कळलं की बैलाबद्दलची किती अस्मिता त्या शेतकऱ्यांना आहे. शेतकरी ज्यावेळेस त्या बैलाला बैलगाड्याच्या शर्यतीच्या ठिकाणी आणतो, त्याच्या अगोदर त्याला माझ्या मते त्यांना माहिती नसेल, त्यांना ड्रायफ्रूटचा खुराक त्यांना दिलं जातं, त्यांना त्या पद्धतीचं पूर्णपणे त्यांचं संगोपन केलं जातं. आणि ज्यावेळेस त्यांना ट्रान्सपोर्ट केलं जातं त्याच्याबरोबर त्याला कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये याच्याकरता त्याच्याबरोबर प्रत्येक बैलाबरोबर 4-4, 5-5 लोक असतात. आणि ज्यावेळेस बैल पळण्याच्या ठिकाणी येतात त्यावेळेस निश्चितपणे आजूबाजूची गर्दी पाहून बैल थोडा भांबवलेला असतो. आणि त्याचा अर्थ असा होत नाही की त्याला कुणी मारतात, कुणी काही करतात, असं कुठलाही प्रकार त्या ठिकाणी होत नाही. बैल ही ज्यावेळेस त्या ठिकाणी सोडली जातात ती त्यांच्या दिशेनं, ती तिकडेच का पळतात, त्या धावपट्टीच्या दिशेने का पळतात, ते आजूबाजूला का पळत नाहीत, याचा अर्थ बैलांना सुद्धा कळतं की आपल्याला धावपट्टीच्या दिशेनेच पळायचंय. म्हणजे पूर्णपणे बैलांना सुद्धा कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये याची पूर्णपणे देखभाल त्या ठिकाणी होणारे कार्यकर्ते, त्या बैलाचे मालक, त्या बैलगाड्याचे मालक त्या ठिकाणचे सगळे संयोजक घेत असतात. त्यामुळे बैलांवर कुठल्याही प्रकारची इजा बैलगाड्याला आणताना सुद्धा आणि त्यानंतर झाल्यास क्वचित कुठली तरी गोष्ट घडते. आणि अशी गोष्ट आहे ज्याच्या मी तर या गोष्टीची समज, आमची ही परंपरा आहे. फक्त या परंपरेला कुठलं ग्लॅमर नाही किंवा कुठल्या प्रकारचं मोठं व्यासपीठ नाही. त्यामुळे याच्याकडे आपण एका एकदम चुकीच्या नजरेने आपण पाहिलं जातं. स्पेनमध्ये या प्रकारची स्पर्धा होती, ती चांगल्या ग्लॅमर असतं, चांगल्या प्रकारे ती साजरी केली जाते. ही आमच्या ग्रामीण शेतकऱ्यांची एक मोठी परंपरा आहे. या परंपरेला कुठल्याही प्रकारचं ग्लॅमर नाही, कुठल्याही प्रकारची मोठ्या लोकांची त्याला आयोजकता नाही. त्यामुळे तुम्ही या खेळाकडे असं चुकीच्या नजरेने पाहिलं जातं. बैल सांभाळताना मी प्राणी मित्रांना सांगतो, आपण एक बैल सांभाळा. लहान ज्यावेळेस बछडा असतो तो मोठा करण्यासाठी तो शेतकरी किती प्रयत्न करतो, शेतकरी त्याच्यामध्ये किती जीव होतो, आपल्या सख्या मुलाप्रमाणे त्याला सांभाळतो. आणि हे सगळं करत असताना त्याला असं क्वचित सुद्धा त्याच्या मनात येणार नाही की मी ज्या बैलाला वाढवलं, ज्या बैलाला मोठं केलं, त्याला कुठली दुखापत व्हावी किंवा त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास व्हावा असं कुठल्याही शेतकऱ्याला वाटत नाही.